घाबरू नका. तुम्हाला वाटेल मी आज तोंडाला काय लावलंय. मी आज हॉस्टेलला माघार जाणार होते आणि स्किन केअर करूया म्हणून बेसनचा फेस पॅक लावला होता. आणि ज्या दिवशी माघार जायचं आहे ना, त्या दिवशीच मला बरोबर सगळी कामं आठवतात. म्हणून मग मी आणि संचित थोडंसं सामान घ्यायला बाजारमध्ये आलो होतो. मग आठवलं की केळी पण घ्यायच्यात, सो ती पण घेतली. येताना थोडा वेळ सानिकाच्या घराजवळ थांबले होते, कारण ही क्युटी बाहेर बसली होती. मग थोडा वेळ थांबून घरी परत आले आणि आमच्या क्युटीकडे गेले. आजीकडे जाऊन सांगून आले की मी जाते म्हणून. घरी आले, मम्मीने छान जेवण केलं होतं, पटकन जेवून घेतलं, कारण उद्यापासून मेसचं जेवण जेवायचंय. मग आला माझा फेवरेट पार्ट. इकडे मम्मी मला आणि संचितला पैसे वाटत होती. आता जायची वेळ झाली होती आणि तसं पण मी एका आठवड्याने माघारी येणारच होते. पप्पा आम्हा दोघांना स्टँडवरती सोडायला आले होते आणि आज नशिबाने आम्हाला गावातली बस वेळेवरती मिळाली, त्यामुळे पटकन तासगावला आलो. एकदा झालं म्हणून परत परत नाही होत, कारण तासगावमधून कोल्हापूरला यायला 1 तास बस नव्हती. आणि इथं मी खुश होते कारण बॅग पकडायला होता माझा भाऊ. ह्याच्यावरती जिमचा खर्च आम्ही यासाठीच करतो. आणि कोल्हापूरमध्ये येऊन पण आम्हाला केएमटी नव्हती, त्यामुळेच 2 तासाचा प्रवास पूर्ण करायला आम्हाला 5 तास लागले. असो, रूमवरती आले, आवरलं, तोपर्यंत त्यांचा फोन आला की चला बाहेर जाऊया, काहीतरी खाऊया. मग आम्ही सगळेजण वडापाव खायला आलो. पहिला खाल्ला तेवढा चांगला नव्हता. मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो, तिथे चांगला होता, पण 2 वडापाव खाऊन आमचं पोट नाही भरलं. मग आम्ही सगळेजण पाणीपुरी खायला गेलो. पाणीपुरी खाल्ली आणि आमच्यातलं काहींना चहा प्यायचा होता, सो मग चहा प्यायला गेलो. नंतर असाच थोडा वेळ सगळ्यांनी टाइमपास केला. आय नो मी आज खूप अनहेल्दी खाल्लंय, बट हे शेवटचं. उद्यापासून मी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करणार आहे. आणि दिवसाचा शेवट केला मी हे गुलाबजाम खाऊन. बाय.